नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज वांग्याची चमचमीत भाजी बनवणार आहोत. तर साहित्य समजून घ्या. एक एवढा मिडियम आकाराचा कांदा कापलाय मी. नंतर एक एवढा टमाटा घेतलाय. चटणी, हळद, मोहरी, जिरं आणि अर्धा चमचा मॅगी मसाला घेतलाय मी. अर्धा आणि हे थोडंसं कमीच आहे. नंतर अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे मी. चिकन मसाला आहे तो, चिकन मसाला अर्धा चमचा आणि हा मॅगी मसाला पाव चमच्याला थोडासा वरती हा मिक्स करून द्यायचा. नंतर धणे जिरं कूट आहे, धणे जिरे कूट एकत्र केलेलं आहे, भाजून बनवलेलं आहे मी ते. तर एक चमचा आहे ते. नंतर थोडीशी कोथिंबीर, मीठ, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आहे, भाजलेला शेंगदाण्याचा, आणि भाजलेली तीळ आहे 2 चमचे, आणि 2 चमचे हे किसलेलं खोबरं आहे, कोरडं खोबरं. तर आता हे आपण मिक्सर मध्ये टाकूया. तीळ कूट आणि खोबऱ्याचं कूट आणि धण्याचं कूट पण टाकून द्यायचं. हे बारीक करून घेऊ आता. हळद पण टाकून द्यायचं. चटणी पण एवढी चटणी घ्यायची, अर्धा चमचा. तुम्हाला पाहिजे तेवढी तुमच्या आवडीनुसार टाका तुम्ही. नंतर याला दळून घ्यायचं बारीक. असं दळून घ्यायचं. नंतर टोमॅटोच्या बी फोडी बनवून याच्यात मिक्सर मध्ये थोडस बारीक करून घ्यायचं त्याला. तर असे मी मिठाच्या पाण्यात हे वांगे चिरून टाकलेले आहेत. अशा पोट चिरून टाकले त्यांचं. थोडे मोठे असले तर असं 2 चिऱ्या मारायचे त्यांना, असं असं, आणि मग मध्ये 1 चिरी मारून द्यायची, म्हणजे फिके लागत नाही ते मध्ये. आता हे पाण्यातून काढून घ्यायचे आणि थोडस मीठ लावून द्यायचं त्यांना. तर हे मीठ हळद एकत्र केलेलं आहे मी. असं थोडं 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 लावून द्यायचं त्याला, म्हणजे वांग आहे ना छान खारसट लागतं मग. अशा पद्धतीने लावून द्यायचं मीठ सर्व वांग्यांना. वांग्यांचे काटे वगैरे असतात ना, ते काढून घ्यायचे, कारण ते शिजल्यावर पण आहे ना सुजतात ते तोंडामध्ये.
अशा पद्धतीने लावून घ्यायचं मीठ छान. नंतर कढईत तेल टाकायचं. आपल्याला त्यांना थोडं तळून घ्यायचंय आधी. थोडं जास्तच टाकायचं तेल. तेल तापलंय, थोडीशी मोहरी टाकायची, थोडंसं जिरं टाकायचं. याच्यात हे वांगे थोडेसे 2-3 मिनिटं तळून घ्यायचे. गॅस थोडा बंद करून द्यायचा. ते मीठ भरलेलं असतं, आपण ते थोडंसं पाणी मीठ उडतं आपल्या अंगावर. थोडे वांगे ना सारखे सारखे समानच घ्यायचे. थोडेसे काही काही थोडे मोठे, समान असते ना, एकसारखे सगळे शिजतात छान. गॅस पेटवून द्यायचा आणि मंद आचेवर त्यांना 1-2 मिनिटं झाकण ठेवून द्यायचं त्यांच्यावर. म्हणजे 40-50% त्यांना थोडंसं वाफू द्यायचे. तर अशा पद्धतीने ते थोडेसे 50% शिजलेले आहेत, ते वाफून गेलेत ते. तर त्यांना डिश मध्ये काढून घ्यायचे. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला कांदे तळून घ्यायचे. कांदे टाकून द्यायचे. थोडं मीठ टाकलं मी त्याच्यात कांद्यांमध्ये.
ठेचलेले लसूण आहे मी थोडे 5-7 पाकळ्या आहेत, त्या पण टाकून द्यायचे तळायला. असे एवढ्या पद्धतीने तळले गेले का त्यात टोमॅटोची प्युरी टाकून द्यायची. तेल सुटत तोपर्यंत छान तळून घ्यायची तिला. यात हे चटणी वगैरे सगळं दळलेलं आहे. तीळ, कूट, धण्याचं कूट, हळद, चटणी, मीठ असं सगळं एकत्र दळलेलं आहे ना, ते टाकून द्यायचं आणि तळून घ्यायचं याला पण. मसाला पण टाकून द्यायचा. गॅस कमीच राहू द्यायचं. थोडस पाणी टाकायचं असं म्हणजे जळणार नाही ते. चटकून जातं ते, त्याच्यामुळे थोडं पाणी टाकून द्यायचं आणि चांगलं तेल सुटत तळून घ्यायचं. त्याच्यावर थोडं झाकण ठेवून द्यायचं. तर बघू शकता मैत्रिणींनो, तेल सुटून गेलंय त्या मसाल्याला, छान तळला गेलाय, मऊ पण झालाय थोडा. आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, थोडस टाकायचं, गरम केलेलं पाणी टाकायचं. त्याच्याने भाजीला कलर छान राहतो आणि तो पण चांगला लागतो. मसाला तुमच्याकडे जो पण असेल ना, तो कोणता पण टाकला तरी चालतो. तुम्हाला जास्त पातळ पाहिजे असेल, थोडासा अर्धी वाढवला तरी पण चालतो. किंवा नुसतं थोडस ओलसर केली भाजी, ती पण छान लागते वरण भातासोबत. बस इतकं टाकायचं. तर हे पाणी उकळलं का थोडं, वांगी सोडून द्यायची त्याच्यात तळलेली.
वांग्यांना मीठ लावल्याने छान खारट होऊन जातात ते, मग ते निचळ लागत नाही, तिखट लागत नाही. नंतर मग हा मसाला त्याच्यात मुरून जातो छान, आणखी टेस्टी होऊन जातो. गॅस कमी करायचा. कोथिंबीर टाकून द्यायची. थोडं झाकण ठेवून द्यायचं त्यांना. आपण अर्ध्या प्रमाणात शिजवले त्यांना, अजून थोडे कच्चे ना ते, आता झाकण ठेवून द्यायचं थोडं, मग चांगले वाफून जातात ते छान. तर रेडी आपली भाजी मैत्रिणींनो, छान शिजून गेली आहे. आणि तरी पण आली, त्याला खोबरं वगैरे कूट हे सर्व टाकल्यामुळे त्याचं पण तेल चांगलं सुटतं. छान घट्ट पण झालेली आणि शिजून पण गेली. खाण्यास रेडी ती. आपल्याला आपण असं जेवण वाढून घ्यायचं. तर मैत्रिणींनो, रेडी आहे आपली चमचमीत वांग्याची मसाल्याची भाजी. अशी पोळी सोबत, भातासोबत, वरण भातासोबत छान लागते ती. तर रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा मैत्रिणींनो. भेटूया अशाच पुढच्या चांगल्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.